तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बँकॉक आणि पटाया फक्त आणि फक्त 25,000 कसं करायचं ते दाखवणार. आणि आज आमच्या दादाच्या मुलीचा आहे बारसा. इथे राधाकृष्णाचे म्हणजे एवढं भारी सुंदर डान्स चाललेलं, म्हणजे बघून असं वाटतं खरंच की राधाकृष्णाचं एकदम असं प्रत्यक्षात असं वाटतं म्हणजे दर्शन होतं आहे. एवढं भारी सुंदर म्हणजे व्ह्यू ठेवलेलं. आणि फर्स्ट टाईम मी बारसा व्हिजिट करतोय, तर असा प्रोग्राम होता मी फर्स्ट टाईम बघतोय. आणि दादाने मुलीचं नाव ठेवलेलं आहे राधा. खरंच खूप भारी नाव ठेवलं आहे, खरंच मला खूप आवडलं. आणि या फायरवर्क्स बाई या एवढ्या भारी मला आवडतं, म्हणजे फेवरेट आहेत. आणि आज चालले मी गोव्याला. तर संकल्प, मी आणि प्रीतम आणि त्याची सिस्टर आणि भाऊ असे आम्ही चाललेलो आहेत गोव्याला. तर थायलंडची राऊंड ट्रिप पडणार तुम्हाला एक 15,000 रुपयाच्या आसपास. आणि तिकडच्या रूम एवढ्या स्वस्त आहेत, 400 ते 500 रुपयात तुम्हाला पर डेचे रूम भेटणार. आणि खाना एवढा स्वस्त आहे, 150, 200, 300 रुपयात भाई तुमचा मील होतो. अजून काय पाहिजे. आणि ट्रान्सपोर्टेशन तुम्ही बस, मेट्रो या टुकटुक यूज करू शकता. खरंच चीप आहे. तिथले टेम्पल नक्की व्हिजिट करा. काही टेम्पल फ्री आहेत आणि काही टेम्पलला एंट्री फीचे पैसे घेतात. हा बोटिंग मार्केट नक्की व्हिजिट करा. बँकॉक आणि पाट्या तुमचा 25,000 नक्की होणार. बुकिंग चालले प्रीतमची. अरे 4 वाजता इथं पोचले, तर 1800 रुपयात मस्त या 2 रूमा भेटल्यात आम्हाला. त्यांची ही कॅमेऱ्याची नवीन बॅग बघून मला लई खुशी झाली. ही आहे आमची रूम. तर तुम्ही खरंच नक्की चीप ट्रॅव्हल करू शकता. बँकॉक पटाया तुमचा 25,000 नक्की होणार. काही असेल तुम्हाला, काही क्वेश्चन असेल बँकॉक या थायलंड कसा फिरायचा, मला नक्की मेसेज या कमेंट करा. मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल. भारतीय माणूस नक्की फिरणार, मराठी माणूस नक्की फिरणार.